आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मिस नलिनी, तुम्ही इथे आहात? मी तुम्हाला तुमच्या डेस्कवर शोधत होतो. आय एम सो सॉरी सर. मला जरा शांततेत काम करायचं होतं म्हणून मी इथे येऊन बसले. नाही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बरं, ही आजची डिस्पॅच लिस्ट आहे, फक्त नोंद करून ठेवा. सर तुम्ही का घेऊन आलात? मी आले असते. नाही ठीक आहे, एवढं काय त्यात. ओके. नाही बस बस. ती मला साळविंगची जी ऑर्डरची लिस्ट आहे दाखवा जरा. नलिनी, आज कामतांचं पेमेंट येणार होतं, आलंय का? हो आलंय. मी कालच त्यांना रिमाइंड केलं होतं. गुड. आणि हो, चव्हाणांची ऑर्डर सुद्धा डिस्पॅच करायची होती, झालं? ती पण झाली. आणि ही बाकीची डिस्पॅच लिस्ट. ग्रेट. फारच फास्ट काम करतेस हा तू. बाबाराव, बाबाराव खोत कुठे? बाबाराव खोत असली मूर्खाने उद्धट माणसं कशी काय ठेवलेत कामावर त्यांनी? सर बघा ना सर, ऐकतच नाहीयेत. साहेब काय झालंय? तुम्ही कोण? मी भिकाजी खोत, बाबारावांचा भाऊ. मिळेल त्या एरेगेऱ्या लोकांना कामावर ठेवता का तुम्ही? कुठल्या नवीन मुलीला कामावर ठेवले तुम्ही? हा, हो, तिला काय मॅनर्स आहेत का? बोलायची पद्धत आहे तिला? अशा उद्धट आणि उर्मट मुलीला कामावर ठेवलंय कसं तुम्ही? क्लायंटशी बोलायची पद्धत तरी माहिती आहे का तिला? साहेब कोणाबद्दल बोलताय, काही कळेल का? हो, कुणी फोन केला होता तुम्हाला वर्तक साहेब? तुम्हीच मिस्टर वर्तक का? मी कॉल केला होता सर तुम्हाला. मी नलिनी गावडे. आय से, तीच का तू? एड शहाणे. वर्तक साहेब, जरा तपासून पारखून नोकऱ्या द्या माणसांना. अशा उद्धट मुलीला कसा काय जॉब दिला हो तुम्ही? आणि तू गावडे नाव ना तुझं? तुला माहिती आहे मी कोण आहे? गोदावरी फूडचा मी जुना क्लायंट आहे. स्वतः बाबाराव सुद्धा सन्मानानं बोलतात माझ्याशी. आणि तू कोण कुठली आणि उद्धटपणानं बोलतेस माझ्याशी? हाऊ डेअर यू? वर्तक साहेब शांत व्हा. आपण एक काम करूया, केबिन मध्ये जाऊन बोलूया. तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व्ह करतो. चला. मला गरज नाही त्याची. एक मिनिट. अरे वर्तक साहेब, तुम्ही? मला फोन करायचा, मी आलो असतो तुमच्या ऑफिसवर. तुम्ही स्वतः आलाय म्हणजे काहीतरी मोठी ऑर्डर असणार. चला केबिन मध्ये बसून बोलूया. या. बाबाराव, साखर पेरणी बाद झाली आता. तुमच्या केबिन मध्ये बसायला वेळ नाही माझ्याकडे. पण आजपासून मी तुम्हाला ऑर्डर देणार नाही हे सांगायला आलोय मी आज. असं काय बोलताय वर्तक साहेब? आपले किती जुने संबंध आहेत. संबंधात गोडवा जपतो आम्ही. कटुता तुम्ही आणताय खोत. काय? ही मुलगी गावडे. नली गावडे? हेच ते. अहो, याच्या जिभेला काटे आहेत. अतिशय उद्धट मुलगी आहे. मला म्हणते आधी पहिलं पेमेंट क्लिअर करा, मगच पुढची ऑर्डर मिळेल. ही काय भाषा झाली माझ्याशी बोलण्याची? वर्तक साहेब खरंच तसं काही नसेल. तुम्ही म्हणजे मी खोटं बोलतोय? एक मिनिट, मला सांगा, आजवर माझ्या पेमेंटला कधी लेट झाले का? हा वर्तक तुमचे पैसे बुडून पळून जाणार आहे? नाही. बाबाराव, हो, कसली मूर्ख आणि अनुभव नसलेली माणसं घेतलेत कामावर तुम्ही.
अशानं गोदावरी फूडचं कमावलेलं नाव बुडवतील हे असले लोक. सॉरी वर्तक साहेब, आमच्याकडून काही चुकी झाली असेल तर मी माफी मागतो आणि पुन्हा असं होणार नाही याची खात्री देतो. आणि ज्याच्याकडून चूक झालीये त्याला ऑन द स्पॉट तुमच्या समोर शिक्षा देतो. गोदावरी फूड्सचे नियम कडक आहेत आणि इथे शिस्त महत्वाची आहे. क्लायंट आमचा देव असतो आणि क्लायंटचा अपमान करणारा एम्प्लॉई आम्ही सहन करत नाही. नली गावडे, तू पगारी नोकर आहेस, मालकीण नाहीस. असा उद्धटपणा इथे चालणार नाही. या क्षणी आत्ताच्या आत्ता तू ऑफिसमधून चालती हो. मी तुला नोकरीवरून काढून टाकतोय. वर्तक साहेब ऐका ना, एक काम करूया, आपण केबिन मध्ये जाऊन बोलूया. उगाच स्टाफ समोर चर्चा काय बरी दिसणार नाही. त्यात काय बरं वाईट दिसायचं? अरे मी आधीपासून सांगत होतो नली तिकळी आहे. अशी अपशकुनी मुलगी आपल्या स्टाफ मध्ये नको. हिच्या उद्धटपणामुळे आपले जुने क्लायंट जर तुटायला लागले तर धंदा बसेल आपला, आपण रस्त्यावर येऊ. मी नाही, तेच माझ्यासोबत उद्धटपणे बोलत होते. शाबास, बघितलं बाबाराव, हो ही मुलगी मलाच खोटं ठरवायला निघाले. नाही रे वर्तक साहेब, तुम्ही जुने क्लायंट आहात आमचे, तुमच्यावर विश्वास आहे आमचा. ही नलीच खोटं बोलत असणार, तिच्या रक्तातच येते. सर, तुम्ही नको ते आरोप का करतायत माझ्यावर? मी खरं बोलते. अगं तू बोलतेसच कशाला? तुझी गरजच काय इथे ताबडतोब इथून चालती हो. आय सेड गेट आउट. सर, तुम्ही पण त्याआधी माझी बाजू तरी ऐकून घ्या. तू ऐकवणार मला? गरज नाही त्याची. आमचा निर्णय शेवटचा असतो. कुणाचं ऐकून घेणं खोतांच्या स्वभावात नाही. पण सर, वाद नकोत. वर्तक आमचे जुने क्लायंट आहेत, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. सर मी अशीच बोलली माझ्याशी, अशीच उज्जत घालत होती फोनवर. नाही सर, हे खरं नाहीये. मी का म्हणून उद्धटपणे बोलेन? बाबा, अहो मी नलीला चांगलं ओळखतो, असं उद्धटपणे बोलणं तिच्या स्वभावातच नाहीये. ती का अशी बोलेल? मीही वर्तकांना व्यवस्थित ओळखतो. उगाच कशाला आरोप करतील ते? नली, तुझी बाजू खरी की खोटी हे कसं सिद्ध होणार आहे? मी सिद्ध करू शकते. माझ्या फोनमध्ये सगळे कॉल्स ऑटोमॅटिक रेकॉर्ड होतात. त्यामुळे मी वर्तक सरांसोबत जे बोलले ते पण रेकॉर्ड झालं असेल. एक मिनिट. कॉल रेकॉर्ड झालाय. आता सगळ्यांना काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते समजेल. ऐका सगळ्यांनी. नमस्कार सर, मी नलिनी गावडे बोलते, गोदावरी फूड्स मधून. काय काम आहे? फार वेळ न घेता कमी शब्दात बोल. सर, तुम्ही जी ऑर्डर दिली आहे तो माल उद्या डिस्पॅच होईल. मग फोन का केलाय? असं कोणाशी मी बोलत नसतो. सॉरी सर, मी एकच मिनिट घेते तुमचा.
सर फक्त मेल चेक करा. आउटस्टँडिंग पेमेंटचे डिटेल्स पाठवले. व्हेरीफाय करून द्या सर. ए कोण का तू? नायकी आहे का तुझी? व्यवहाराचं बोलतेस? नाही सर, नवीन ऑर्डर प्लेस केली की बिल पाठवते मी, इतकंच. ते तू सांगायला नकोस मला. सर कोण ठेव? लायकीपेक्षा जास्त बोलतेस हा? तुझ्यासारख्या 20-25 मुला मुलींना पोचतोय मी. युजलेस. ठेव फोन, आणि परत फोन केला तर याद राख, फोन ठेव. बाबा, नली आणि वर्तक साहेबांमध्ये काय बोलणं झालं हे आपण आत्ताच ऐकलं. नली त्यांच्याशी नीट त्यांचा मान ठेवूनच बोलत होती. वर्तक साहेब मात्र उगाच तिच्यावर चिडत होते. वर्तक सर, माफ करा, पण आमच्या एम्प्लॉईशी खूप वाईट पद्धतीने बोलताय तुम्ही. हे आम्ही खपवून घेणार नाही. कॉलवर नली तुम्हाला कुठेही उद्धटपणे किंवा उर्मटपणे बोललेली नाहीये. उलट तुम्हीच आता चुकीचे आणि खोटे आरोप करताय. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्यातला जो काही बिझनेस आहे तो आपण संपवूया. तुमच्याकडून बरंच पेमेंट येणं बाकी आहे, ते प्लीज क्लिअर करा, नाहीतर आम्हाला लीगल ऍक्शन घ्यावी लागेल. तुम्ही येऊ शकता. बाबा, वर्तक साहेब आपले जुने क्लायंट आहेत, त्यामुळे आपण त्यांना बऱ्याच सवलती दिलेल्या आहेत. पण कुठलाही क्लायंट जर आपला एम्प्लॉयशी अशा पद्धतीनं वागत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. तुम्हीच आम्हाला शिकवलंय ना. आपले एम्प्लॉईज हे आपले पगारी नोकर नसून आपल्या कुटुंबाचा एक भाग आहेत असं समजा, असं तुम्हीच सांगता. नली, जे काही झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. गोदावरी फूड्सच्या कुठल्याही एम्प्लॉईचा अपमान हा आमचा अपमान आहे असं मी समजतो. आय एम रिअली सॉरी. या तिकडीचा डोक्याला तापच झालाय. जास्तच नडते ही नली. काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. बाबा, बाबा, आता काय आमंत्रण देऊ का? बस गाडीत. अहो, एकदा माझं ऐकून तरी घ्या प्लीज. काय ऐकून घ्यायचं तुझं? मुलगा जेव्हा मुद्दाम बापाला त्रास होईल असं वागतो ना, मनमानी करतो, तेव्हा बापाला काय यातना होतात ते तुझ्यासारखे विश्वासघातकी मुलाला नाही कळणार. मी कायम तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला. वाटायचं खोतांचं नाव लौकिक वाढवशील तू, पण तू माझ्यावरच उलटलास. असं कर, आडनाव बदलून घे आजपासून. खोत नको लावूस, गावडे आडनाव लाव. त्या
अपशकुनी मुलीला सपोर्ट करतोयस, तिला सॉरी म्हणतोस. बाबा जर मालक आहेस तू गोदावरी फूडचा, शोभतं का तुला हे? बाबा जर एखाद्याची चूक नसेल तर त्याची बाजू नको का घ्यायला आपण? उलट उत्तर देऊ नकोस. बस गाडीत, तुला गोडाऊन मध्ये सोडतो. काम जमलं की घरी ये. येस मॅम, कोणाला भेटायचंय? हे विचारणारी तू कोण? मी इथे काम करते, स्टाफ आहे इथली, नलिनी गावडे. म्हणजे नोकरच ना? मी नोकरांशी बोलत नाही. पण कसं आहे ना मॅम, आत्ता ऑफिसमध्ये कोणीच नाही आहे, इवन बॉस सुद्धा नाही आहेत. तुमचं जे काही काम आहे तुम्ही मला सांगू शकता. एकदा सांगितलं ना, नोकरांशी बोलत नाही मी. ठीक आहे मॅम, येते मी. पण ठीक आहे, तरी एक काम कर, हे घे. हे महत्वाचं एन्व्हलप आहे. फक्त बाबाराव खोतांच्या हातातच पोहोचलं पाहिजे. आणि एकदा का त्यांना मिळालं की त्यांना मला कळवायला सांगायचं. ओके मॅम. उगाच शहाणपणा करायचा नाही. ओके मॅम. हे बघ वेद, डिस्पॅच झालेला सगळा माल, शिल्लक असलेला माल सगळं व्यवस्थित चेक कर. सगळी डिटेल्स बघ. हा, आणि हा नंतर लिस्ट काढ. ओके. हा सर, हा. काम संपल्याशिवाय घरी येऊ नकोस. ठेव पण. तू निर्लज्ज आहेस का ग? या घरात पाऊल ठेवायची हिंमत कशी झाली तुझी? चल बाहेर हो, चल गेट आउट. सर माझं ऐकून तरी घ्या. एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तू काय समजतेस ग मला? मला काही कळत नाही का? वेदला जाळ्यात ओढण्यासाठी तुझी ही सगळी थेर चालली आहेत. तुला शेवटची वॉर्निंग देतो, वेदचा नाद सोड. आणि कोण आहेस कोण ग तू? काय ऐकून घ्यावं मी तुझा? गेट आउट. चल निघ. सर मी काय नुकसान केलंय तुमचं? काय वाईट केलंय? का इतकं सतत रागराग करता माझा? हे
रडगाणं गाऊ नकोस इथे. चल निघ चल. जाते. ते आधी हा एन्व्हलप घ्या. काय रे, कसले एनवलप कोणी दिले? थोड्या वेळापूर्वी भैरवी जहागीरदार मॅडम आल्या होत्या ऑफिसमध्ये. त्यांनी दिलंय. भैरवी जहागीरदार मॅडम म्हणाल्या की या एन्व्हलप मध्ये खूप महत्वाचे कागदपत्र आहेत आणि हे फक्त बाबाराव खोतांकडेच दे. आणि त्या असं पण म्हणाल्या की हे एन्व्हलप त्यांना मिळाल्यावर कळवायला सांग. सर, माझ्यावर चुकीचे आरोप करणं थांबवा. प्लीज. कसली मूर्ख आणि अनुभव नसलेली माणसं घेतलीत कामावर तुम्ही. अशानं गोदावरी फूडचं कमावलेलं नाव बुडवतील हे असले लोक. नली गावडे, तू पगारी नोकर आहेस, मालकीण नाहीस. असा उद्धटपणा इथे चालणार नाही. अरे मी आधीपासून सांगत होतो, नली तिकळी आहे. अशी अपशकुनी मुलगी आपल्या स्टाफ मध्ये नको. वेदला जाळ्यात ओढण्यासाठी तुझी ही सगळी थेर चालली आहेत. तुला शेवटची वॉर्निंग देतो, वेदचा नाद सोड.